मॅडम ऐक मॅडम, सामान्य लोक ज्यावेळेस नगर रचना विभागामध्ये सामान्य घराची परमिशन घ्यायला येतात, आदरणीय महापौर मॅडम, ऐक मॅडम, सामान्य लोक जेव्हा महापालिकेमध्ये आपला परवाना घेण्यासाठी येतात त्यांना 2-2, 3-3 महिन्याचा अवधी लागत आहे. इथं महापालिकेमध्ये कशासाठी लागत आहे? काही कारण काढायचे, त्यांना पाठवून द्यायचं. या नगर रचना विभागामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. सगळे दलाल तिथं बसून असतात त्या नगर रचना विभागामध्ये, आणि सामान्य लोकांना एवढा त्रास आहे त्या नगर रचना विभागामध्ये. साधा येण्याचा कागद जर आणायचा असेल तर त्याला 3-3, 4-4 महिन्याचा कालावधी त्याला जातो. कशासाठी हा वेळ चाललाय? मला आयुक्त मॅडम कडून याचं उत्तर पाहिजे की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तात्काळ त्याला 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये त्याची कामं तुम्ही नगर रचना विभागामध्ये करावी. आणि प्रबंध समितीचा विषय आताच आपले किरण जाधव साहेब नव्याने इथं स्वीकारत म्हणून आले, त्यांचं अभिनंदन. त्यांनी जो विषय सांगितला 4 झोन आहेत, पण तिथं सोयी सुविधा आहेत का? तुमच्या सोयी सुविधा असतील तरच तुम्ही सोयी सुविधा करून ह्या प्रबंध समितीचा विषय तुम्ही विचार करावा. तिथं कसल्याही सोयी सुविधा नाही. सामान्य लोक गेल्यानंतर तिथं साधी बाथरूमची व्यवस्था नाही त्या झोन ऑफिसला, आणि तुम्ही प्रबंध समित्या करताय, त्यांना बसायची जागा, ह्या सगळ्यांचा तुम्ही खुलासा करायला पाहिजे होता. किंवा कशा प्रबंध समित्या तुम्ही करणार आहे, तिथं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहात का नाही? आणि गंजगोलाई हा भाग आणि मार्केट यार्ड हा भाग माझ्या प्रभागात येतो. मोठ्या प्रमाणावर तिथं नागरिक शहरातून, जिल्ह्यातून त्या आमच्या प्रभागात येतात. तर आपला अतिक्रमणाचं वारंवार महिन्याला एकदा अतिक्रमण काढायचं, ते कायमस्वरूपी तुम्ही त्याच्यावर काहीतरी ठोक हे करावं. आणि कर्मचारी हे भरपूर कमी आहेत. आमचा प्रभाग हा हार्ट ऑफ सिटी म्हणला जातो. तिथं मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातून लोक येतात प्रभाग क्रमांक 6 मध्ये. तर कर्मचाऱ्यांची संख्या तिथं वाढवावी, जेणेकरून स्वच्छता राहील आणि वेगवेगळे प्रश्न सुटतील. ट्रॅफिकचा विषय आहे, पार्किंगचा विषय आहे. तर हा विषय तुम्ही लक्षात घ्यावा, हे बोलून मी माझे भाषण संपतो.